नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल बागडी स्वागत करतो आपलं आत्मबल फाउंडेशन आवळी बुद्रुक तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर या ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर। बघा, आपली जी काही RRB NTPC त्याचबरोबर ग्रुप डी साठीचा जो काही क्रॅश कोर्स सुरू आहे, फक्त ह्या एक्झामसाठीच नाही तर रेल्वेच्या सर्व एक्झामसाठी त्याचबरोबर स्टाफ सिलेक्शनच्या एक्झामसाठी सुद्धा हे जे बेसिक मी सर्व सांगत आहे ते इट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट। लक्षात ठेवा, ते फार महत्त्वाचं आहे। किंवा अदर एक्झामसाठी सुद्धा ते फार महत्त्वाचं जे काही बेसिक इथं घेणार आहे मी ते फार महत्त्वाचं आहे। आणि फक्त राहतो काय विषय प्रत्येक एक्झामचा, तो म्हणजे त्या एक्झामला आलेले मागील सर्व क्वेश्चन किंवा सराव प्रश्न। ठीक आहे, आपण बेसिक तर सर्व एक्झामच्या दृष्टीने कव्हर करतोय, मात्र जे प्रश्न घेणार आहे ते NTPC आणि ग्रुप डीचा क्रॅश कोर्स असल्यामुळे त्याच्या संदर्भाने घेणार आहे। ठीक आहे, ह्या दोन गोष्टी फक्त लक्षात ठेवा। आता जरा बघा, आपला जो काही हा क्रॅश कोर्स सुरू आहे त्याच्यामध्ये हा पहिला सब्जेक्ट जो म्हणजे चालू केलेला आहे आपण, तो आहे मॅथमॅटिक्स। मॅथमॅटिक्स मध्ये आपण ऑलरेडी आपली जी काही प्लेलिस्ट आहे तिथं आपण तुम्ही जाऊन बघू शकता। ऑलरेडी 10 लेक्चर्स अपलोडेड आहेत। हे त्याच्या पुढील 11वं लेक्चर चालू आहे, मात्र चॅप्टर पहिलाच चालू आहे ज्याचं नाव आहे नंबर सिस्टम, संख्या पद्धती। नंबर सिस्टम, संख्या पद्धती। ओके, आता बऱ्याच कन्सेप्ट तुम्ही जर बघत असाल तर बऱ्याच कन्सेप्ट त्याच्यातून आपण क्लिअर करत आलेलो आहोत। आता पुढचा एक अत्यंत महत्त्वाचा जो घटक आहे तो आज आपण घेणार आहे, तो म्हणजे डिव्हिजिबिलिटी रूल। एक महत्त्वाचा पॉइंट जो घेणार आहे तो आहे डिव्हिजिबिलिटी रूल। ओके, लक्षात ठेवा, डिव्हिजिबिलिटी रूल म्हणजे काय? विभाज्यतेच्या कसोट्या। विभाज्यतेच्या कसोट्या हा जो महत्त्वाचा पॉइंट आहे, हा काय करणार आहे आपण आता ह्या लेक्चरच्या माध्यमातून पूर्ण करणार आहे। आणि त्याच मध्ये आपण बेसिक तर सांगणारच आहे याचं, पण काही ट्रिक्स सुद्धा आहेत, काही ॲडव्हान्स गोष्टी आहेत त्या सुद्धा इथं तुम्हाला क्लिअर करण्याचा मी काय करणार आहे, प्रयत्न करणार आहे। ठीक आहे, बघा चॅप्टर काय आहे, नंबर सिस्टम। ओके, त्याच्यातला पॉइंट कुठला घेतोय आपण आता सध्या? विभाज्यतेच्या कसोट्या, डिव्हिजिबिलिटी रूल। आता बघा, विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजे नेमकं काय? तर आपल्याला समजा एखादा प्रश्न विचारला की ह्या संख्येला या संख्येने भाग जातो का? म्हणजे बाबा एखादी संख्या दिली XYZ आणि त्या संख्येला 3 ने भाग जातो का विचारलं, तर मग तुम्ही काय करता? 3 ने भाग घालून बघणार आहे का? नाही, तर प्रत्येक वेळी ते 3 ने भाग घालून बघणं योग्य नाही आहे किंवा ते वेळ खाऊ प्रोसेस आहे। आणि त्यामुळं आपण त्याच्यासाठी काही वेगळ्या गोष्टी वापरतोय, म्हणजे त्यांनाच काय म्हणतात, डिव्हिजिबिलिटी रूल किंवा विभाज्यतेच्या कसोट्या। आता काय वापरतोय ते आपण ह्या लेक्चरच्या माध्यमातून बघणार आहे। आता सरळ आपण सुरू करूया, ते म्हणजे 2ची कसोटी। 2ची कसोटी, 2ची कसोटी याचा अर्थ काय? तर आपल्याला समजा प्रश्न विचारला की या संख्येला 2 ने भाग जातो का, मग त्यासाठी आपण ही कसोटी तिथे अप्लाय करणार आहे, बरोबर आहे का? आणि मग त्यावरनं ठरवणार आपण की हां बरं बाबा हा जातोय किंवा नाही जातोय। लक्षात ठेवा, म्हणजे उदाहरणात दिलं, समजा माझ्यासमोर उदाहरण दिलं 2 4 5 6 7 8, आणि एक उदाहरण दिलं 2 4 3 2 1, ही दोन माझ्यासमोर उदाहरणं दिलेत आणि विचारलं कोणत्या संख्येला 2 ने भाग जातो आणि कोणत्या संख्येला 2 ने भाग जात नाही। तर मग बघायचं कसं की 2ची कसोटी कोणत्या संख्येला जातो? प्रत्येक संख्येला भाग तर घालून आपण बघू शकत नाही, तर सिंपल रूल आहे 2ची कसोटी, एकक स्थानचा अंक सम असला पाहिजे। एकक स्थानचा अंक काय असला पाहिजे? सम। एकक स्थानचा अंक म्हणजे हा, बरोबर आहे की नाही? आता सम म्हणजे काय? त्याच्या एकक स्थानी 0 तरी पाहिजे, 2 पाहिजे, 4 पाहिजे, 6 पाहिजे किंवा 8 पाहिजे। यापैकी जर अंक असेल तर त्या संख्येला कितीने पूर्ण भाग जातो? 2 ने पूर्ण भाग जातो। कारण का? यापैकी जर अंक असेल तर त्या संख्येला आपण काय मानतो? समसंख्या मानतो, आणि समसंख्या मानल्यामुळे त्या संख्येला पूर्ण भाग जातो। बघा आता इथं 8 आहे, 8 ही काय आहे? एक समसंख्या आहे, बरोबर आहे की नाही? आणि त्यामुळे या संख्येला पूर्ण भाग जाणार आहे, कितीनं? 2 न भाग जाणार आहे। आता इथं याच्या एकक स्थानी काय आहे? 1 आहे, 1 ही काय आहे? विषम संख्या आहे, आणि त्यामुळे ह्या संख्येला पूर्ण भाग जाणार नाही, कितीनं? 2 न।
लक्षात आली का गोष्ट? लक्षात ठेवा, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. समसंख्या, ठीक आहे. आता पुढे बघा, 2ची कसोटी झाल्यानंतर आपण पुढे बघूया ती म्हणजे 3ची कसोटी, किंवा 3 आणि 9ची कसोटी एकत्र बघणार आहे आपण, ठीक आहे. बघा, 3ची आणि 9ची कसोटी आपण एकत्र बघूया. नेमकी पहिल्यांदा कसोटी सांगतो दोघांची सुद्धा काय आहे सिंपल भाषेमध्ये. ओके, सम ऑफ ऑल डिजिट्स डिव्हिजिबल. सम ऑफ ऑल डिजिट्स म्हणजे सर्व अंकांची बेरीज ही 3ने किंवा 9ने भाग जाणारी हवी. लिहितो एकदा आणि मग आपण ते काय करूया पाहूया. ओके, सर्व अंकांची बेरीज किंवा सर्व अंकांच्या बेरजेला 3ने किंवा 9ने भाग. म्हणजे काय, जर 3ची कसोटी असेल तर 3 भाग गेला पाहिजे, आणि 9 भाग विचारला असेल तर 9ने गेला पाहिजे, याचा अर्थ. म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर आपण उदाहरण घेतलेलं आहे ते म्हणजे बघा, समजा 5 6 7 8 1 ही संख्या आहे, ठीक आहे. आता या संख्येला मला विचारलं की 3ने पूर्ण भाग जातो का. 3ची कसोटी बघूया. हा, तर इथं काय सांगितलेली आहे कसोटी, अंकांच्या बेरजेला कशानं भाग केला पाहिजे, 3 भाग केला पाहिजे. मग या सर्वांची बेरीज करा. 5 + 6 + 7 + 8 + 1 हे त्याच्यातले अंक झाले. ह्यांची बेरीज केली. 5 आणि 6 11, 11 7 18, 18 8 26 आणि 1 27, ठीक आहे. यांच्या अंकांची बेरीज किती आली 27. आणि तुम्हाला माहिती आहे 27ला कितीनं भाग जातो, 3 पूर्ण भाग जातो. याचा अर्थ या सुद्धा संख्येला कितीनं भाग जाणार आहे, 3 भाग जाणार आहे. क्लिअर झाली गोष्ट. बरं, दुसरी महत्वाची गोष्ट काय, समजा हीच संख्या घेतली मी 5 6 7 8 1. मला 9ची कसोटी बघायची आहे. सेम 9ची कसोटी आहे. काय आहे, अंकांच्या बेरजेला 9 भाग गेला पाहिजे. यांच्या अंकांची बेरीज किती आहे 27 आहे. ह्याला 9 भाग जातो का नाही, जातो. म्हणजे ह्या संख्येला सुद्धा कितीनं भाग जातो, 9 भाग जातो. म्हणजे या संख्येला 3 पण भाग जाणार आहे आणि 9 पण भाग जाणार आहे. पण पाहिलं कसं आम्ही पहिल्यांदा डिजिट ऍड केले. बरं, त्याच्यात आणखीन एक जराशी थोडीशी मॉडिफिकेशन करून आपण काय करू शकतो, ह्या गोष्टीला थोडंसं मॉडिफिकेशन करून छोटंसं कसं तयार करू शकतो. उदाहरण घ्यायचं झालं तर बघा, 162 आहे आपल्यासमोर. उदाहरण देतो मी 162, आणि तुम्हाला विचारलेलं आहे की याला 3 भाग जातो काय नाही. याला 3 भाग जातोय का नाही. आता जरा बघा, मला समजलं तुम्ही काय करणार आहे, पहिल्या यांच्या अंकांची बेरीज करणार आहे. नो प्रॉब्लेम, ठीक आहे. म्हणजे काय, 1 आणि 6 7, 7 आणि 2 किती 9, 9ला 3ने भाग जातो, जातो म्हणजे ह्या संख्येला कितीनं भाग जातो, 3 भाग जातो. नो प्रॉब्लेम. पण जरा लक्ष द्या, तुम्हाला 3चा पाढा तर येतोय सगळ्यांना, बरोबर आहे की नाही, येतोय. ओके, काही प्रॉब्लेम नाही. 162 आहे ना, बघा मी इथं लिहितो 162 आहे ना. मी काय केलं, 3 1 3, 3 2 6 कट केलं. काय प्रॉब्लेम आहे, नाही आहे. बरं, राहिलं काय, 1 आणि 2 राहिलं ना. 1 आणि 2, 1 आणि 2 किती 3, 3 1 3, 3 भाग जातो का याला पण. म्हणजे बघा जरासं लक्ष द्या, मी ज्या उदाहरण घेऊन सांगेन तुम्हाला. 2 आणि 1 किती झालं 3, 3ला तर भाग जातोयच ना. 3 1 3, ह्या संख्येला 3 भाग जातोय. लक्षात ठेवा. म्हणजे हीच गोष्ट आता मी इथं अप्लाय करून बघतो. बघा जरा लक्ष द्या, काय आहे आपल्याकडे संख्या 5 6 7 8 1 ही संख्या आहे. आणि या संख्येला तुम्हाला काय विचारलंय, कितीनं भाग जातोय का नाही, 3 भाग जातोय का नाही. तुम्ही काय करणार आहे मला माहिती आहे, सगळ्यांची बेरीज करणार आहे. नो प्रॉब्लेम, काय नाही. पण मला जरा सांगा, इथं असं करू शकतो का मी, 3 2 6 काय की नाही, भाग गेला ना. ह्याला तर भाग गेला. 3 2 6 म्हणजे भाग पूर्ण गेला ना. बरं, 5 आणि 7 किती, हे 5 आणि 7 किती 12 ना. 5 आणि 7 12. हे बघा ना, 5 आणि 7 12, 12ला 3 भाग जातोय का नाही, जातोय, गेलं. 8 आणि 1 किती 9, 9ला 3 भाग जातोय की नाही, जातोय. चला, ह्या पूर्ण संख्येला 3 भाग गेला. लक्षात ठेवा, व्हेरी सिंपल. मी काय म्हणतोय, पूर्ण बेरीज करायची सुद्धा तुम्हाला काय आवश्यकता नाही आहे, काहीच आवश्यकता नाही आहे. किंवा एखादी संख्या दिली, उदाहरणार्थ समजा 139 माझ्या समोर संख्या दिली आणि विचारलं या संख्येला 3 भाग जातोय का, आणि जर जात नसेल तर बाकी किती उरत असेल. बघा लक्ष द्या, ही तर कसोटी आहे, ही बेसिक कसोटी, पण त्याच्या वरची गोष्ट आणखीन सांगायला लागले मी. ओके, काय केलं मी, 3 1 3, 3 3 9 म्हणजे पूर्ण भाग गेला. राहिले किती, 1 राहिले. 1ला काय 3 भाग जात नाही, म्हणजे बाकी किती उरली, 1च उरली. बाकीच 1 उरणार आहे 139ला. भागाकार देऊन बघा, बाकी बरोबर 139ला भाग दिल्यानंतर 1च बाकी उरणार आहे. म्हणजे काय अडचण आहे का, बघा व्हेरी सिंपल गोष्ट आहे.
ओके, किंवा समजा माझ्यासमोर समजा 169 दिलेला आहे आणि विचारलं की 3 भाग जातोय का, आणि पूर्ण भाग जात नसेल तर बाकी किती उरत असेल. तुम्ही 169 घेतलं, 3 1 3, 3 2 6, 3 3 9, पूर्ण भाग जातोय ना, बरोबर आहे की नाही. राहिले किती इथं, एक हीच काय झाली, बाकी उरते. भागाकार घालून बघा, बाकी एकच उरणार आहे. म्हणजे इट इज अ व्हेरी व्हेरी सिंपल. म्हणजे एखाद्या गोष्टीला तुम्ही काय करू शकता, सहजरित्या सिंपल सुद्धा करू शकता. बरोबर आहे का. मला वाटतं ह्या गोष्टी तुम्हाला कदाचित समजलेल्या असतील. किंवा समजा 134 घेतलं मी, किंवा उदाहरणासाठी काय घेतलं, 134 घेतलं. धरा इथे 134 आहे, बरोबर आहे का. 134 घेतलं. आता ह्याच्या बाबतीत मला काय करायचं आहे, 3 भाग जातोय का नाही बघायचं आहे. बरं, 3 भाग गेल्यानंतर बाकी नेमकी किती उरते ते पण बघायचं आहे. व्हेरी सिंपल. भाग घालवत बसायची काही गरज नाही, काहीच गरज नाही. काय केलं मी, 3 1 3 काढून टाकला, 3 ला 3 निघून जातोय ना. बरं, राहिलं काय, 4 ने 1 5 राहिला. आता 5 ला तुम्ही भाग घालवू शकताय का नाही, 5 ला 3 भाग घालवू शकताय का नाही. सिंपल. कसं, 3 1 3, उरलं किती, 2 हीच बाकी उरणार आहे 134 ला भाग दिल्यानंतर. व्हेरी सिंपल. म्हणजे एखाद्या गोष्टीला तुम्ही किती सिम्प्लिसिटी मध्ये करू शकता बघा. समजलं काय, किती सिंपल एखाद्या गोष्टीला करू शकता. 134 ला भाग घालवल्यानंतर सुद्धा बाकी किती उरणार आहे, 2च उरणार आहे. म्हणजे हे समजणं फार गरजेचं आहे आपल्यासाठी. इट इज अ व्हेरी बेसिक गोष्ट, म्हणजे व्हेरी बेसिक थिंग्स, पण कळणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता बघा, आपण 3 आणि 9ची कसोटी आपल्याला समजली असेल की अंकांच्या बेरजेला 3 ने भाग गेला पाहिजे किंवा अंकांच्या बेरजेला 9 ने भाग गेला पाहिजे. आणि ह्या बाकी इतर गोष्टी समजल्या की सिंपल एखाद्या गोष्टीला कसं करायचं. आता त्यानंतर आपण पुढची कसोटी चालू करूया. बघा, लक्ष द्या. ती म्हणजे सेम कसोट्या आहेत ते एकत्र घेतल्यात मी. 4ची आणि 25ची कसोटी, 4ची आणि 25ची कसोटी. ह्या दोन कसोटी एकसारख्या आहेत, समान आहेत, त्यामुळे मी एकत्र घेतलेल्या आहेत. लक्षात ठेवा. हां, आता 4ची आणि 25ची कसोटी काय आहे, जरा लक्ष द्या. शेवटच्या 2 डिजिटना, म्हणजे शेवटच्या 2 अंकांना 4 ने किंवा 25 ने भाग गेला पाहिजे. बघा, मी तर लिहितोय, शेवटच्या 2 अंकांना कितीने भाग गेला पाहिजे, 4 ने किंवा 25 ने. म्हणजे 4 ने किंवा म्हणजे 4ची कसोटी असेल तर 4 ने, 25ची कसोटी असेल तर 25 ने पूर्ण भाग गेला पाहिजे. उदाहरण द्यायचं झालं तर बघा, उदाहरण घेऊया. उदाहरण घेऊन प्रत्येक गोष्ट करूया. म्हणजे समजा एक्झाम्पल आहे काय, 5 9 8 7 2 ही संख्या आहे आणि आपल्याला काय विचारलं, या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो का, बरोबर आहे की नाही. अशी समजा प्रश्न विचारला तर मी फक्त काय करणार, शेवटच्या 2 अंक घेणार, म्हणजे हे 72, आणि या 72ला 4 ने पूर्ण भाग जातो का बघणार. आणि 72ला जर पूर्ण भाग 4 ने गेला तर ह्या पूर्ण संख्येला कितीने पूर्ण भाग जातो, 4 ने भाग जातो. म्हणजे काय केलं मी, 72 भागिले 4. ओके, 4 1 4, उरले किती 3, आणि 4 8 32, म्हणजे 18. म्हणजे बाकी पूर्ण गेली, बाकी म्हणजे भाग पूर्ण गेला, बाकी काहीच नाही उरली. याचा अर्थ या पूर्ण संख्येला 4 ने काय जातो, भाग जातो. म्हणजे समजली कसोटी, समजली. शेवटच्या 2 अंकांना फक्त काय गेला पाहिजे, 4 ने भाग गेला पाहिजे. ठीक आहे. ओके. दुसरी महत्वाची गोष्ट, आपण असं म्हणतो बघा, लीप वर्ष किंवा लीप वर्ष कोणतं नाही हे ओळखायचं असते बघा, बरोबर आहे ना. आता कसं आहे, फॉर एक्झाम्पल समजा 2016 आहे, 2016 आहे. आता या संख्येला मला सांगा 4 ने पूर्ण भाग जातो का, तर जातो. कसा, ह्या शेवटच्या 2 अंकांना काय करायचं आहे, 4 ने भाग घालवायचा. आणि तुम्हाला माहिती आहे 16ला पूर्ण भाग जातोय की नाही, 4च्या पाड्यामध्ये 16 हे येतं, 4 × 16. म्हणजे ह्या पूर्ण संख्येला कितीनं भाग जाणार आहे, 4 ने भाग जाणार आहे. आणि ज्या संख्येला पूर्ण 4 ने भाग जात असेल ते काय असते, लीप वर्ष असते. हे काय असेल, लीप वर्ष असेल. हे तुम्हाला माहित आहे. ठीक आहे. ओके. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे 25 साठी सेम अप्लाय, म्हणजे सेम प्रिन्सिपल अप्लाय करायचा आहे. तो म्हणजे काय, शेवटच्या 2 अंकांना 25 न भाग गेला पाहिजे. म्हणजे उदाहरण दिलं जर का एक्झाम्पल, किंवा 698 75, हे समजा तुमच्या समोर काय आहे, गणित आहे, आणि विचारलं की 25 न पूर्ण भाग जातोय का, तर ह्या शेवटच्या 2 अंक हेच आहेत ना, शेवटच्या 2 अंकांना 25 न भाग जातो का, तर जातो. 75ला 25 × 25, 25 2 50, 25 3 75. म्हणजे या पूर्ण संख्येला सुद्धा कितीनं भाग जाणार आहे, 25 न भाग जाणार आहे. म्हणजे 2 कसोटी आपल्याला समजल्या असतील, एक 4ची आणि दुसरी 25ची. ती म्हणजे काय, शेवटच्या 2 अंकांना
4 तरी म्हणजे 4ची कसोटी असेल तर 4 भाग गेला पाहिजे आणि 25ची कसोटी असेल तर 25 भाग गेला पाहिजे. विषय क्लिअर. ओके. बघा आपण 4ची आणि 25ची कसोटी बघितली. आता पुढे महत्वाची म्हणजे 5ची कसोटी. 5ची कसोटी मला वाटते सर्वांना माहित आहे. व्हेरी सिंपल. ओके. आपण नंतर आणि बघूया 5ची कसोटी. पण 5ची कसोटी वरचेवर फक्त सांगतो मी एकदा, परत आणि एकदा बघणार आहे. 5ची कसोटी काय, एकक स्थानचा अंक हा 0 तरी पाहिजे किंवा 5 तरी पाहिजे. बस एकक स्थानचा अंक हा काय पाहिजे, 0 तरी पाहिजे किंवा 5 तरी पाहिजे. ओके. एकक स्थानचा अंक हा 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला कितीने भाग जातो, 5ने भाग जातो. बाकी काही बघायची गरज नाही आहे. म्हणजे समजा एखादी संख्या असेल 5 4 3 2 0 जातो का, जातो का, एकक स्थानचा अंक 0 आहे, संपला विषय. समजलं. एकक स्थानी समजा याच्या ऐवजी 5 आहे तर याला 5ने भाग जातो का, तर जातो. का, एकक स्थानी हे 2 अंक पाहिजे. बरं एकक स्थानी आता इथं 2 आहे, या संख्येला पूर्ण भाग जाईल का 5ने, तर जाणार नाही. ह्या 2 गोष्टी क्लिअर आहेत ना. ठीक आहे. बरं पुढे आपण बघूया 6च्या विभाज्यतेची कसोटी काय आहे. 6ची कसोटी काय आहे, व्हेरी सिंपल. आता आपण आतापर्यंत बेसिक काही कसोट्या बघत आहोत. बघा 6ची कसोटी पाहण्याचा प्रयत्न करूया. काय आहे बघा 6ची कसोटी. 6ची कसोटी अशी आहे की ज्या संख्येला 2ने भाग जातो त्याचबरोबर 3ने पूर्ण भाग जातो, त्या संख्येला कितीने भाग जातो, 6ने भाग जातो. म्हणजे काय केलं मी, 6 आहे की नाही 6, मला कुणाची विभाज्यतेची कसोटी काढायची आहे, 6ची काढायची आहे. 6चे सहमूळ अवयव पाडले. सहमूळ अवयव बेतिर्क 6. आता हे सहमूळ आहेत एकमेकांचे. सहमूळ संख्या म्हणजे काय, लेक्चरमध्ये झालेला आहे आपल्या एका, लक्षात ठेवा. ते व्यवस्थित जरा बघा. ह्या दोन्ही एकमेकांच्या सहमूळ संख्या आहेत. सहमूळ आहेत, लक्षात ठेवा. मूळ तर आहेतच या, पण एकमेकांच्या सहमूळ आहेत. म्हणजे सांगूया आपण परत पुढं जसं हळूहळू लेक्चर जाईल तसं त्या पण गोष्टी क्लिअर जाईल. बघा 6ची कसोटी काय आहे, ज्या संख्येला 2ने पूर्ण भाग जातो त्याचबरोबर त्याच संख्येला 3ने पूर्ण भाग जातो, त्या संख्येला कितीने भाग जातो, 6ने भाग जातो. उदाहरण द्यायचं झालं समजा 132 हे उदाहरण आहे. बघा आता तुम्हाला माहिती आहे 2ची कसोटी काय आहे हो, तर ती संख्या सम पाहिजे. सम संख्या म्हणजे एकक स्थानी काय पाहिजे, सम अंक पाहिजे. आहे का नाही, इथं आहे. म्हणजे 132ला कितीनं भाग जाणार, 2 जाणार. बरं पुढे काय बघायचं आहे, फक्त 3 भाग जातोय का नाही. सिंपल बघायची, 2 मेथडनं बघू शकताय. बरोबर आहे का. 3चा भाग कसा, 3 आणि 1 4, 4 आणि 2 6, 6 भागिले 2 किती, 3. म्हणजे भागाकार पूर्ण आला. याचा अर्थ या संख्येला कितीनं भाग जातो, 3 पण भाग जातो आणि 2 पण जातो. म्हणजे या संख्येला 6 जाणार आहे. पण दुसऱ्या बाजूनं कसं बघायचं आहे, 132ला 3 आहे, 3ला 3 गेलं, 1 आणि 2 3, म्हणजे ते पण गेलं डायरेक्टली. समजलं ना. असं लक्षात ठेवा. बेरीज आहे ना, बेरीज करण्यामध्ये 3च्या बाबतीत ही गोष्ट तुम्ही वापरू शकता, लक्षात ठेवा. कारण का मोठ्या अंक असतील ना त्यावेळी ही जी सांगितलेली आहे ना गोष्ट फार महत्वाची ठरते. किंवा बघा असा अंक आहे 11 6 1 7 2. आता मला माहित आहे हे पण ह्यांची पण बेरीज करायला काय एवढं अवघड नाही आहे. आय नो अबाउट दॅट. म्हणजे किती, 1 आणि 1 2, 2 आणि 6 8, 8 आणि 1 9, 9 आणि 2 11, 11 आणि 7 18. बरोबर आहे. 18 बरोबर आहे ना. सगळ्यांची बेरीज केली मी. 18ला 3 भाग जातोय का नाही, 18ला जातोय. याचा अर्थ या संख्येला 3 भाग जातोय. 2 जातोय का नाही, जातोय. का, एकक स्थानी 2 आहे. म्हणजे 2 गोष्टी क्लिअर झाल्या. बरं दुसरी महत्वाची गोष्ट, ही तर गोष्ट झालीच बेरीज करून, पण ह्या संख्येला मी आणि काय करू शकतो. बघा बेक्के बे बेतिर्क 6 गेलं काय, बेक्के बे बेतिर्क म्हणजे पूर्ण भाग गेला. भागाकाराचा वगैरे काय संबंध नाही तिथं. पूर्ण भाग गेला का नाही घालून टाकायचा. 9 आणि 2 किती, 7 आणि 2 किती 9, 9ला पूर्ण 3 भाग जातोय की नाही, जातोय, घालून टाकला. राहिलेत काय 1 2 3. चला 3ला 1 2 3 एकूण मिळून किती झालं 3, 3ला 3 भाग जातो. समजलं का. बघा म्हणजे ह्या संख्येला 3ने भाग जातो. बेरीज करत पण बसायची गरज नाही आणि काहीच नाही. डायरेक्टली फटाफट तुम्ही त्याला सेग्रिगेट आणि व्यवस्थित करू शकता आणि सहजरित्या ही 6ची कसोटी प्रूफ करू शकता. काहीही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. बघा आता 6ची कसोटी झाल्यानंतर आपण 7ची कसोटी बघूया. कशाची, 7ची कसोटी. तशी 7ची कसोटी ऍक्च्युअल मध्ये हे करता येत नाही, पण आपण बघूया. बघा 7ची कसोटी काय आहे. 7 साठी महत्वाचे पहिल्यांदा 3 नियम सांगतो मी आणि मग त्याची कसोटी सांगूया. बघा व्हेरी सिंपल. पहिली गोष्ट, पहिला नियम 7च्या कसोटीसाठी.
म्हणजे कसोटीसाठी नाही, 7 साठी. ओके, समजा एखादं 6 अंकी संख्या आहे, एखादी 6 अंकी संख्या आहे. ओके, म्हणजे उदाहरणार्थ द्यायची झाली तर अशी आहे 7 किंवा अशी आहे 8 8 8 8 8 8. हिचे सर्व अंक कसे आहेत, एक समान आहेत. आणि ती किती अंकी संख्या आहे, 6 अंकी संख्या आहे. मी काय सांगतोय बघा, अशी एक 6 अंकी संख्या तिचे सगळेचे सगळे डिजिट्स, सर्व डिजिट्स, सर्व अंक एकसारखे आहेत. तर लक्षात ठेवायचं, त्या संख्येला डायरेक्टली 7 भाग जातोय. लक्षात आलं का? ही गोष्ट फार महत्वाची आहे. काय म्हटलोय मी, एक 6 अंकी संख्या आहे जिच्यामध्ये सर्व अंक सारखे आहेत, तिला डायरेक्टली 7 काय होतो, भाग जातो. बरं, त्याच पद्धतीनं ह्या अशा संख्येला, जिचे सर्व अंक सारखे आहेत, ह्या अशा संख्येला 11 सुद्धा पूर्ण भाग जातोय, 13 सुद्धा पूर्ण भाग जातोय, 37 सुद्धा पूर्ण भाग जातो आणि 1001 सुद्धा पूर्ण भाग जातो. लक्षात ठेवा, हे फार महत्वाचं आहे. मी काय म्हणतोय लक्षात ठेवा. 7च्या कसोटीतला पहिली गोष्ट सांगायला लागलोय मी, काय, एक 6 अंकी संख्या आहे, ही 6 अंकी संख्या आहे, तिच्यातला प्रत्येक अंक सारखा आहे, त्या संख्येला डायरेक्टली 7 भाग जाणार. आणि अशाच संख्येला, ह्याच संख्येला 11 पण पूर्ण भाग जाणार, ह्याच संख्येला 13 पण पूर्ण भाग जाणार, ह्याच संख्येला 37 पण पूर्ण भाग जाणार आणि ह्याच संख्येला 1001 पण पूर्ण भाग जाणार. लक्षात ठेवा ही गोष्ट. बरं, दुसरी आणखीन एक महत्वाची गोष्ट, 6 अंकित संख्या आहे, 6 अंकित संख्या आहे. ओके, पण काय होत्यात, डिजिट परत फिरून येतात. म्हणजे याचा अर्थ लक्षात ठेवा, डिजिट जे आहेत, अंक जे आहेत, ते 2 भागामध्ये विभागलेले आहेत. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर 143 आणि 143, म्हणजे 2 एक समान भाग आहेत. 143 143 दोन्ही एक समान भागामध्ये विभागलेला आहे का, अंक आहे, संख्या, बरोबर आहे की नाही. 143 143 आणि मिळून किती अंक तयार होतोय, तो 6 अंकी तयार होतोय. तर लक्षात ठेवायचं, ह्या अंकाला सुद्धा डायरेक्टली कशाने भाग जातोय, 7 भाग जातोय. हे लक्षात ठेवा, 7 डायरेक्टली भाग जातोय, घालवत बसायची गरज नाही आहे, भाग जाणारच. बरं, हाच रूल 11 साठी, 13 साठी आणि 1001 साठी आणि 1001 साठी, ह्या तिन्हींच्यासाठी ऍप्लिकेबल आहे. म्हणजे ह्याच संख्येला 11 पण पूर्ण भाग जाणार, 13 पण जाणार आणि 1001 पण जाणार. लक्षात ठेवा, इट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. तिसरा नियम काय आहे, तिसरी महत्वाची गोष्ट काय आहे, 6 अंकित संख्या आहे, 6 अंकी, आणि त्याच्यामध्ये 3 इक्वल पार्ट्स मध्ये डिवायडेड आहे तो अंक. म्हणजे काय, संख्या समजा 48 48 आणि 48 3 भागामध्ये विभागलेली आहे. तर ह्या संख्येला सुद्धा कितीनं भाग जाणार, 7 पूर्ण भाग जाणार. लक्षात ठेवा, या तिन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. ओके, एखादा 6 अंकी संख्या आहे जिचे सर्व डिजिट सारखे आहेत, त्या संख्येला तर 7 जाणारच, प्लस 11 13 37 आणि 1001 पण जाणार. समजा 6 अंकी संख्या 2 इक्वल पार्ट्स मध्ये विभागलेल्या आहेत, त्या संख्येला 11 13 आणि 1001 तिन्हीनं जाणार भाग. 6 अंकी संख्या 3 इक्वल पार्ट्स मध्ये विभागलेली आहे, त्या संख्येला सुद्धा 7 पूर्ण भाग जाणार आणि त्याचबरोबर त्या संख्येला 13 आणि 37 पण भाग जाणार. कशानं, 13 आणि 37 पण पूर्ण भाग जाणार. म्हणजे ह्या 3 महत्वाच्या गोष्टी 7 बद्दल फक्त तुम्ही काय करा, लक्षात ठेवा. ओके, आता आपण ऍक्च्युअल मध्ये जे काय करूया बघूया, ती म्हणजे 7ची कसोटी. ओके, आता ऍक्च्युअल मध्ये आपण 7ची कसोटी बघूया. समजा एखादा, मी उदाहरण घेतो, आपल्याला असं दिलं 266 आणि असं सांगितलं की 266 ला 7 भाग जातोय की नाही बघा. आता एक तर हे राहिला की डायरेक्टली तुम्ही 7 भाग घालवून बघाल, बरोबर आहे की नाही. दुसरी मेथड काय आहे 7च्या कसोटीची, तर बघा, हे युनिट डिजिट आहे, म्हणजे हा एकक स्थानचा अंक आहे, बरोबर आहे ना, हे सर्वांना माहित आहे. एकक स्थानचा अंक आहे हा एकक स्थानचा अंक आहे. लक्षात ठेवा, एकक स्थानचा अंक गुणिले 2 करायचं, बरोबर आहे का. म्हणजे ह्या एकक स्थानच्या अंकाची दुप्पट करायची, एकक स्थानच्या अंकाची. ठीक आहे, किती येते, 6 दुनी 12, बरोबर आहे की नाही, 6 दुनी 12. राहिलंय का इकडं 26 राहिलंय ना, त्या 26 मधनं 12 वजा करायचं, 26 मधनं 12 वजा करायचं, किती राहतंय, 14. 14ला 7 पूर्ण भाग जातोय काय, जातोय. म्हणजे ह्या पूर्ण संख्येला कितीनं भाग जातोय, 7 भाग जातोय. जरा लक्षात ठेवा, ही फार महत्वाची गोष्ट आहे. समजा एक उदाहरण आणखी घेऊया, 287
287 हे एक उदाहरण घेऊया. काय केलं मी पहिल्यांदा, हे एकक स्थानच्या अंकाची दुप्पट किती येते ते 7 दुने 14 आणि हे 14 कशातनं वजा केलं, ह्याच्यातनं वजा केलं, उरलेल्या अंकातनं. उरलं हेच ना, बरोबर आहे की नाही. 8 मधनं 4 गेलं राहिलं 4 आणि 2 मधनं 1 गेला राहिला 1. किती उत्तर आलं 14. 14ला 7 पूर्ण भाग जातोय की नाही, जातोय. याचा अर्थ या पूर्ण संख्येला कितीनं भाग जातोय, 7. म्हणजे अशी उदाहरणं घेऊन बघा, तुम्हाला समजेल की ही 7ची कसोटी काय आहे. फक्त काय करायचं आहे बघा, मी इथं लिहितो, 1 मिनिट हा. एकक स्थानचा अंक गुणिले 2, बरोबर आहे का, आणि वजा करायचा, तो वजा करायचा म्हणजे इतर भागातून वजा करणे. बरोबर आहे. हे जे केलेलं आहे आपण ते इतर भाग जो आहे राहिलेला त्याच्यातून वजा करणे, इतर भागातून वजा करणे. ओके, ही आपण 7ची कसोटी काय करू शकतो, म्हणू शकतो. लक्षात ठेवा, इट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, आता बघा 7ची कसोटी बघितल्यानंतर आपण बघूया ती म्हणजे 8ची कसोटी. पुढची कसोटी बघूया. ठीक आहे, 8ची आणि 125ची कसोटी, दोन्ही कसोट्या एकत्र येतात म्हणजे एकसारख्या आहेत त्यामुळे ते एकत्र घेतोय मी. ओके, 8ची आणि 125ची कसोटी. 8 आणि 125ची कसोटी लक्षात ठेवा एकसारख्याच आहेत त्यामुळे ते आपण काय करूया, एकत्र घेऊया. ह्याची कसोटी काय आहे बघा, लक्ष द्या. शेवटच्या 3 अंकांना 8ने किंवा 125ने पूर्ण भाग गेला पाहिजे. म्हणजे 8ची कसोटी असेल तर 8ने भाग गेला पाहिजे, 125ची असेल तर 125ने. शेवटच्या 3 अंकांना काय सांगितलेलं आहे मी, शेवटच्या 3 अंकांना 8 किंवा 125 असेल तर 125ने पूर्ण भाग गेला पाहिजे. आलं का लक्षात, बरोबर आहे. समजा उदाहरणच घ्यायचं झालं, एक्झाम्पल घेतलं, समजा मी काय घेतलं, समजा 9862 काही पण उदाहरण घ्या. ओके, 512 आणि याला विचारलं आपल्याला की 8ने पूर्ण भाग जातो का. तर काय करा, फक्त ह्या शेवटचे जे 3 अंक आहेत की नाही त्या शेवटच्या 3 अंकाला काय करा, भागिले 8 करा. म्हणजे 512 भागिले काय करा, 8 करा. बस ही जर गोष्ट होत असेल तर ह्या पूर्ण संख्येला काय जातो, पूर्ण 8ने भाग जातो. मग आता तुम्हाला माहिती आहे 512 भागिले 8 करा, 8 एके 8, 8 पंचा 40, 8 संग 48, बरोबर आहे का. 8 संग 48 म्हणजे उरला किती, 3 उरले आणि 8 चोक 32 म्हणजे पूर्ण भाग जातो 512ला, पूर्ण भाग जातो. याचा अर्थ या पूर्ण संख्येला कितीनं भाग जातो, 8नं भाग जातो. लक्षात ठेवलं का. ओके, बरं. आणखीन एक समजा मी उदाहरण घेतलं, समजा 5 6 8 9 8 7 5 हे उदाहरण घेतलं आणि विचारलं की ह्या संख्येला 125 भाग जातो का. कसोटी काय आहे, शेवटच्या 3 अंकांना म्हणजे 875ला कितीनं भाग गेला पाहिजे, 125 भाग गेला पाहिजे. जर भाग गेला जात असेल तर त्या काय होत असेल, 125 भाग जातो. आणि 125च्या बाबतीत जर विचार केला तर 125 एके 125, मग 250, बरोबर आहे का, मग 375, मग 375 नंतर 500, 500 नंतर 625, 625 नंतर 750, 750 नंतर 875 आणि मग 00 म्हणजे 875 येते बघा इथं. याचा अर्थ या संख्येला कितीनं भाग जातो, 125 पूर्ण भाग जातो. मला वाटतं या 2 गोष्टी आपल्याला काय झालेल्या असतील, इथं क्लिअर झालेल्या असतील. ओके, आता बघा ह्या 2 कसोट्या बघितल्यानंतर आपण 9ची कसोटी अगोदरच बघितलेली आहे आणि 10ची कसोटी सर्वांना माहीतच आहे. काय आहे 10ची कसोटी, दहाची कसोटी काय आहे, शेवटचा अंक 0 पाहिजे. बस शेवटचा अंक 0 असला की काय होतंय, त्या संख्येला 10ने पूर्ण भाग जातो. विषय क्लिअर, समजलं काय. कुठल्याही संख्येच्या शेवटी 0 असला की त्या संख्येला 10ने सरळ भाग जातो, भाग घालवून बघायची गरज नाही आहे. आता आपण बघूया ती म्हणजे महत्वाची 11ची कसोटी. यावर प्रश्न मात्र परीक्षेला लक्षात ठेवा कन्फर्म असतात. ओके, आता त्याचे सुद्धा मी 2 मार्ग सांगतो, फक्त दुसरा समजतो का बघा, लक्ष द्या.
पहिला आपण तर आपल्याला जनरली सर्वांना म्हणजे मॅक्झिमम काही जणांना माहिती आहे काय आहे 11ची कसोटी. बघा काय आहे 11ची कसोटी? एक आड एक संख्येची बेरीज, एक आड एक संख्येची बेरीज करायची पहिल्यांदा, मग त्यांच्यामधले त्यांचा फरक घ्यायचा. म्हणजे सांगतो मी, तो 0 तरी आला पाहिजे किंवा 11च्या पट्टीत तरी आला पाहिजे, तर त्या संख्येला 11ने पूर्ण भाग जातो. बघा मी काय सांगितलेलं आहे, एक आड एक संख्येची, मी सिंपल भाषेमध्ये लिहितोय लक्षात ठेवा, संख्येची बेरीज किंवा बेरीज आणि त्यामधला फरक. बेरीज केली, एक आड एक संख्येची पहिला बेरीज केली आणि त्यामध्ये काय केला, त्यांचा फरक केला, त्यामधील फरक हा एक तर 0 पाहिजे किंवा 11च्या पट्टीत पाहिजे, तर त्या संख्येला काय पाहिजे, कशाने भाग जातो, 11ने भाग जातो. म्हणजे उदाहरणच माझ्या म्हणजे जर का घ्यायचं असलं तर बघा 5 2 ठीक आहे, 3 8 2 हे माझ्या समोर उदाहरण आहे. ठीक आहे, काय केलं मी, एक आड एक संख्येची पहिला बेरीज. बघा ही पहिली संख्या घेतली, एक आड म्हणजे 3 आहे, ती सोडून ही आहे, एक आड एक आहेत ना, लक्षात ठेवा एक आड आहेत. बरं, आणि ही एक आड आहेत की नाही, ही आहेत. बघा म्हणजे ह्या एक आड एक संख्येची पहिला बेरीज करून घेतली मी. 5 आणि 3 किती, बघा 5 अधिक 3 अधिक एक आड म्हणजे 2, बरोबर आहे. 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, एक आड एक संख्येची 10 आली आणि हिंची एक आड एक संख्येची 10 आली आणि ह्यांच्यातला फरक वजा बाकी किती येते, 0 येते, आहे की नाही. किंवा 11च्या पट्टीत, म्हणजे काय 11 तरी पाहिजे, 22 33 माहिती आहे ना, 11च्या पट्टीत तरी पाहिजे बस, तर त्या संख्येला कितीने भाग जातो, 11ने भाग जातो. बरं, हीच गोष्ट जराशी वेगळ्या बाजूनं आणि वेगळं उदाहरण घेऊन तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो. मला वाटतं हे मॅक्झिमम जणांना क्लिअर झालेलं असेल की 11ची कसोटी काय आहे. परत ज्यावेळी उदाहरणं सोडवू ना त्यावेळी परत आणखीन क्लिअर होईल की 11ची कसोटी काय आहे. पण आणखीन एक महत्त्वाची गोष्ट बघा, जरासं लक्ष द्या, महत्त्वाची गोष्ट आहे मी सांगतोय ते. समजा मी एक उदाहरण घेतलं, काय 5 2 4 7 आणि असं विचारलं की ह्या संख्येला 11ने पूर्ण भाग जातोय काय. मला माहिती आहे आपण काय करणार, एक आड एक संख्येची, कारण सरळ सरळ कसोटी आहे आपल्याला माहिती आहे, एक आड संख्येची बेरीज करणार. 5 आणि 4 किती, 9, बरोबर आहे की नाही. आणि 2 आणि 7 किती, 9च, 9 वजा 9 किती, 0, भाग जाणार, संपला विषय, बरोबर आहे. पण जरा दुसरी गोष्ट बघा काय करू शकतो इथं आपण, ह्याला आपण सिंपल करू शकतो. कसं करायचं बघा, ह्या 5 मधनं 2 गेलं, ह्या 5 मधनं 2 गेलं, किती उरते, 3 उरते. 2 2चं गट्ट केल्यात मी काय करा नाही, 5 मधनं 2 घालवलं 3 उरलं, 4 मधनं 7 घालवलं, 4 मधनं 7 घालवलं की वजा 3 येते. काय हे समजलं असेल सर्वांना, झालेलं आहे बघा पहिल्यांदा. 4 मधनं 7 घालवलं की वजा 3 येते आणि 3 मधनं 3 गेलं की 0 येते. आलं काय, लक्षात ठेवा, इट इज ऑल्सो व्हेरी व्हेरी सिम्पल. म्हणजे काय बघा, उदाहरण घ्यायचं झालं तर 1 3 3 1 असं घेऊया, 1 3 3 1 असं घेऊया. बघा मी काय केलं, पहिल्यांदा 1 मधनं 3 घालवला. आता तुम्ही म्हणणार 1 मधनं 3 कसा घालवायचा, झालेला आहे हे सगळंच्या सगळं झालेलं आहे. 1 मधनं 3 घालवला की आपण माहिती आहे 1 मधनं 3 कसा घालवायचा, काय आहे बघा, 1 मधनं 3 म्हणजे 1 वजा 3 की नाही, बरोबर आहे की नाही. दोन्ही चिन्ह कशी वेगवेगळी. आता तुम्ही म्हणाल हे असं वेगळं करत बसायचं काय नाही, सराव झाला की काय वाटत नाहीये. दोन्ही चिन्ह कशी आहेत, वेगवेगळे आहेत. आणि दोन्ही चिन्ह वेगवेगळे असलेत की त्यांची काय करायची असते, काय करायची असते, बेरीज करायची असते. बेरीज करायची असते की वजाबाकी करायची असते, वजाबाकी करायची असते. मग 3 मधनं 1 गेला, किती उरला, ओके 1 मिनिट बघा, यांची वजाबाकी करायची असते माहिती आहे आपल्याला का, 2 चिन्ह वेगवेगळे आहेत. मग 3 मधनं 1 गेलं किती, 2, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा ना, वजा म्हणजे काय राहणार इथं, वजा 2, आणि इथं तर 3 मधनं 1 गेलं किती उरलं, 2, वजा 2. लक्षात येते का, वजा 2 नाही तर अधिक 2 होणार आणि ह्यालाही निघून जाणार, म्हणजे किती राहणार, 0च. या संख्येला पण हे ना, जरा बघा हे फक्त वजा अधिकचं नियम समजलं की नाही, काय अवघड नाही. वजा अधिकचं नियम हे मी आधी सांगितलेलं आहेत, लक्षात ठेवा, बेसिक आहेत. म्हणजे वजा अधिकचे जे नियम आहेत ना, बेसिक आहेत, जे आधी झालेले आहेत. समजा बघा, आणखीन एक उदाहरण घेऊन सांगतो म्हणजे समजेल. हे तर समजलंय आपल्याला, पण जरा दुसरं फास्ट सोडवायचं आपल्याला. गणित कसं करायचं आहे, फास्ट करायचं आहे, त्यासाठी हे सांगायला लागले मी. समजा आपल्यासमोर असं गणित आलं, काय 2 7 ठीक आहे, 8 3 0 8 3 0, आणि असं विचारलं की ना 11ला भाग जातोय काय. मला माहिती आहे तुम्ही काय करणार, हे
नो प्रॉब्लेम. मला सांगा आत्ता किती अंकी गणित आहे? एक म्हणजे एक संख्या 1 2 3 4 5 बरोबर आहे की नाही? दोन दोनचं गट्ट काढायला आपल्याला काय पाहिजे? एक संख्या आणि पाहिजे. मान्य आहे की नाही? दोन दोनचं गट्ट करायचं असलं तर त्याच्यासाठी पुढे शून्य ऍड करायचा. जरा लक्षात ठेवा पुढे फक्त मी काय केला? शून्य ऍड केला. तुम्हाला माहिती आहे शून्यातनं 2 गेलं की काय उरतंय? -2. 7 मधनं 8 गेला की -1. 3 मधनं 0 गेला की 3च म्हणजे +3. जरा लक्ष द्या. व्हेरी सिंपल. फक्त गणिताचे जे सुरुवातीपासून व्यवस्थित लेक्चर बघा, हे क्लिअर होईल. ठीक आहे. मग हे वजा वजा चिन्ह काय आहेत? एकसारखी. चिन्ह एकसारखी असली की काय करायची? बेरीज करायची. 2 आणि 1 3 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह -3 आणि पुढचं +3. पुढं +3 आहे ना ह्याचं. 3 ला 3 निघून गेलं काय राहिलं? 0. म्हणजे ह्या संख्येला 11 पूर्ण भाग जातो. लक्षात ठेवायचं. व्हेरी सिंपल. दोन्ही मेथड सोपे आहेत. ओके. आता बघा आपण बघूया 12ची कसोटी. 12ची कसोटी. ठीक आहे. सरळ सरळ आहे 12ची कसोटी. लक्षात ठेवा. तुम्ही त्याचे सहमूळ अवयव पाडायचे म्हणजे 3 चौक 12. आता सहमूळ म्हणजे काय याचा अर्थ लक्षात ठेवा. ही मूळ आहे. ही मूळ आहे का? नाही. पण ह्या दोन्ही एकमेकांच्या सहमूळ आहेत. याचा अर्थ काय सांगतो तुम्हाला? याचा अर्थ काय सांगतो? ह्याचे जरा अवयव पाडा. काय तो 1 आणि 3. मूळ आहे म्हटलं 1 आणि 3 अवयव पडतोय. लेक्चरमध्ये झालंय बघा व्यवस्थित. ह्याचे अवयव कसे कसे पडतात? 1 2 आणि 4. बरोबर आहे की नाही? मला जरा सांगा ह्या 3 आणि 4 मध्ये 1 आणि 1 सारखा आहे. बाकी कोण समान आहे का हो? नाही. कुठलाच अवयव बाकी समान येणार नाही. दुसरं उदाहरण घ्या. 6 आणि 4चं. 4 आणि 6चं. बघा उदाहरण घेऊन सांगतो. म्हणजे झाले आधी तरी आज सांगा लागले मी. का आत्ता कळायला पाहिजे म्हणून. 2 आणि 2 म्हणजे ह्याचे अवयव कसे पडणार? 1 आणि 2. बरोबर आहे की नाही? आणि 4. आय एम सॉरी. बघा ह्याचे अवयव कसे पडणार? 1 2 आणि 4. 4चे. बरोबर आहे की नाही? 6चे अवयव कसे पडणार? 1 2 आणि 3 आणि 6 पण. समजलं काय? मला जरा सांगा ह्यो आणि ह्यो सारखा आहे. बरं ह्यो आणि ह्यो पण सारखा आहे की नाही? म्हणजे हे एकमेकांचे सहमूळ नाहीत. लक्षात ठेवा. बरोबर आहे. इथं हे एकमेकांचे सहमूळ का? कारण की त्यांचा एक सोडून दुसरा कुठला कंबाईन येतोय का बघा. म्हणजे दोघं मिळून एकत्र दुसऱ्या कुणाला एकत्र आणू देत नाहीत. समजलं ना? हे एकमेकांचे सहमूळ आहेत. आधी झाले जरा व्यवस्थित बघा ह्या गोष्टी. क्लिअर आहे? कन्सेप्ट क्लिअर पाहिजे आपल्याला. मग 12चे सहमूळ अवयव पडायचे. 3 चौक 12. आणि कसोटी काय? इथंच तयार झाली कसोटी. ज्या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो त्याच संख्येला 4 ने पण पूर्ण भाग जायला पाहिजे. तर त्या संख्येला 12 ने पूर्ण भाग जाणार. सिंपल सिंपल. व्हेरी सिंपल गोष्ट. म्हणजे समजा 18932 अशी संख्या आहे किंवा 36 अशी संख्या आहे आणि असं विचारलं की ह्या संख्येला 12 ने पूर्ण भाग जातोय काय? काय करायचं? ह्या संख्येला पहिल्यांदा 3 ने पूर्ण भाग जातोय का बघायचा आणि मग नंतर 4 ने भाग जातोय का बघायचा. 4ची कसोटी आहे काय? 4 9 36 तर जाणारच आहे. समजला विषय. बरोबर आहे की नाही? कारण का शेवटच्या 2 अंकांना 4 ने भाग जायला पाहिजे. आणि 3ची कसोटी काय? बघा इथं तुम्ही मला माहित आहे तुम्ही काय करणार आहे की बेरीज करत बसणार आहे. बेरीज करायची काय गरज नाही. 3 ला पूर्ण 3 भाग जातोय गेला. 3 6 ला पूर्ण भाग जातोय गेला. 3 9 ला पूर्ण भाग जातोय गेला. राहिलं काय? 1 आणि 8. 1 आणि 8 किती असते? 9. 9 ला पूर्ण भाग जातोय म्हणून हे पण गेलं. झालं. 3 पूर्ण भाग जातोय. सिंपल. पर बेरीज करत बसायची पण काय गरज नाही आहे. लक्षात ठेवा. म्हणजे ह्या संख्येला 12 ने पूर्ण भाग जातो. ओके. आता बघा आपण 13ची कसोटी एक बघूया. 13ची कसोटी. काय आहे बघा 13ची कसोटी. सिंपल आहे. ओके. 13ची काय आपण असं सहमूळ अवयव वगैरे पाडू शकत नाही. लक्षात ठेवा. ओके. याची कसोटी काय आहे? एकक स्थानाचा अंक गुणिले 4 गुणिले काय करायचं? 4 करायचं आणि उरलेल्या भागामध्ये त्याची बेरीज करायची. म्हणजे सांगतो तुम्हाला. बघा उदाहरण द्यायचं झालं तर समजा 1144चं घेतलं मी. 1144चं उदाहरण आणि मला कुणाची अप्लाय करायची आहे कसोटी? 13ची. 13 भाग जातोय का नाही? काय केलं पहिला मी? हा एकक स्थानचा अंक आहे काय? त्याला गुणिले 4 केलं. 4 चौक 16. बरोबर आहे ना? आणि उरलेला भाग म्हणजे कोण? 114 उरला ना. 4चा संबंध संपला. 4 तर घेतला इथं आम्ही. मग 114 उरला. त्याच्यात हे 16 जे आहे की नाही ते ऍड केलं. अधिक केलं. बघा तिथं 7च्या कसोटीत वजा करायचो. इथं अधिक केलं. पण 7च्या कसोटीत दुप्पट करायचो. इथं चौपट केल्या. दोन गोष्टी जराशा लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. बघा 4 आणि 6
0 ह्याच्याला 1 10 बरोबर आहे ना. 3 130. 130ला 13ने भाग जातोय माहित आहे ना. मग 13ने भाग जातोय याचा अर्थ या पूर्ण संख्येला कितीने भाग जाणार आहे? 13ने भाग जाणार आहे. व्हेरी सिंपल. ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवा, सोप्या आहेत. फक्त काही गोष्टी तुम्हाला अप्लाय करणं गरजेचं आहे. ठीक आहे. ओके. आता बघा 14ची आणि 15ची कसोटी जर म्हणाल सिंपल आहे. 14चे सहमूळ अवयव पाडायचे. काय? 2 आणि 7. ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो, 7 ने पूर्ण भाग जातो, त्या संख्येला 14 ने पूर्ण भाग जातो. सहमूळ अवयव म्हणजे काय सांगितलेलं आहे. सहमूळ अवयवच पाडायचे, दुसरा अवयव चालत नाही. लक्षात ठेवा. 15चे सुद्धा अवयव पाडा. 3 पंचे 3 गुणिले 5 सहमूळ आहेत ना या दोन संख्या एकमेकाच्या. तर लक्षात ठेवायचं, ज्या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो, 5 ने पूर्ण भाग जातो, त्या संख्येला 15 ने सुद्धा पूर्ण भाग जातो. लक्षात आल्या ह्या दोन कसोट्या? व्हेरी व्हेरी सिंपल आहेत, काहीही अवघड नाही आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. आता 16ची आणि शेवट आपण बघूया तो म्हणजे 16ची आणि 625ची कसोटी. कशाची? 16ची आणि 625ची. दोन्ही सुद्धा एकसारख्या कसोट्या आहेत. त्यामुळं 16ची आणि 625ची कसोटी. 16ची आणि 625ची कसोटी. 16ची आणि 625ची कसोटी. बघा काय आहे 16ची आणि 625ची कसोटी. शेवटचे 4 अंक हे 0 तरी असले पाहिजे किंवा शेवटच्या 4 अंकांना 16ने तरी पूर्ण भाग गेला पाहिजे किंवा 625ने तरी पूर्ण भाग गेला पाहिजे. तर त्या संख्येला म्हणजे पूर्ण संख्येला 16ने किंवा 625ने पूर्ण भाग जातो. काय म्हटले मी? शेवटचे 4 अंक 0 असतील किंवा शेवटच्या 4 अंकांना 16ने भाग गेला तर ती 16ची कसोटी आणि 625ने भाग गेला तर ती 625ची कसोटी. म्हणजे 625ने पूर्ण भाग गेला असं धरायचं. मला वाटतं ह्या दोन गोष्टी तुम्हाला आता क्लिअर झालेल्या असतील बऱ्यापैकी. की विभाज्यतेच्या कसोट्या बघा 2ची बघितली, 3ची बघितली, 4ची बघितली, बरोबर आहे ना. 5ची बघितली, 6ची बघितली, 7 8 9 10 11 12 13ची पण बघितली, 14ची पण बघितली, 15ची 16ची, बरोबर आहे. आणि त्याचबरोबर पुढे आता 18ची असली तर 9 दुनी 18, बरोबर आहे ना. 18ची सहमूळ अवयव पाडायचे. अशा पद्धतीने तुम्ही त्याच्या कसोट्या काय करू शकता, भरपूर पुढेपर्यंत नेऊ शकता. फक्त त्याचे सहमूळ अवयव काय करायचे, तयार करायचे. बघा ह्या लेक्चरच्या माध्यमातून आपण विभाज्यतेच्या कसोट्या काही पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. याबद्दलचे जे काही प्रश्न असतील, काही एक्स्ट्रा सर्व गोष्टी घेण्यात येणार आहेत, पण त्या हळूहळू वन बाय वन घेत जाणार आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. तरी सर्व विद्यार्थी मित्रांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, त्याचबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.